विद्यार्थी मित्र नमस्कार. स्वामी ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. इयत्ता 9वी विषय इतिहास पाठ 4 भाग 3 आर्थिक विकास. भारताच्या आर्थिक धोरणाचा अभ्यास करताना भाग 1 आणि 2 मध्ये आपण मिश्र अर्थव्यवस्था या मिश्र अर्थव्यवस्थेचा प्रारूप वापरून तयार करण्यात आलेल्या पंचवार्षिक योजना याविषयीची माहिती आपण घेतली. आज आपण बँकांचं राष्ट्रीयकरण, 20 कलमी कार्यक्रम, गिरणी कामगारांचा संप, कामगार समस्या यांचा अभ्यास करणार आहोत. प्रथमतः पाहूया बँकांचं राष्ट्रीयकरण. एखाद्या बँकेची अथवा काही बँकांची मालकी जेव्हा सरकार स्वतःकडे घेतं आणि त्या बँकेचे किंवा बँकांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सरकारकडे येते, त्यास राष्ट्रीयकरण म्हणतात. भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे पंडित नेहरू आणि लालबहादूर शास्त्री या प्रधानमंत्र्यांच्या काळामध्ये बँकिंग व्यवसाय हा खाजगी क्षेत्राच्या मक्तेदारीचा व्यवसाय होता. या बँका उद्योग समूहांचं प्रतिनिधित्व करत होते. या बँकांचे संचालक मंडळ उद्योगांचा विकास आणि नफा वाढवण्यासाठीच कार्यरत होते. शासकीय विकासात अथवा सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी बँका काम करत नव्हत्या. सुरुवातीच्या काळातील बँकांच्या या धोरणाला छेद देण्यासाठी सरकारने 1955 मध्ये इम्पिरियल बँकेचं राष्ट्रीयकरण केलं आणि तिचं रूपांतर भारतीय स्टेट बँकेत झालं. या बँकेनं अल्पावधीमध्ये आपल्या शाखा देशभर उघडून शासकीय विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्यास सुरुवात केली. बँकांचं राष्ट्रीयकरण का? तर भारतानं स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारलेली होती. पंचवार्षिक योजना राबवताना तूट निर्माण झाल्यास ती भरून काढण्यासाठी बँकांचं राष्ट्रीयकरण होणं अत्यंत आवश्यक होतं. राष्ट्रीयकरण झाल्यावर या बँकांना मिळणारा जो नफा होता तो सरकारी खजिन्यामध्ये जमा होणार होता. तसंच लघु व मध्यम उद्योगांचे विकास धोरण राबवणं सुद्धा आवश्यक होतं. लालबहादूर शास्त्रींनी अन्नधान्य टंचाई आणि दुष्काळावरती मात करण्यासाठी हरित क्रांतीचा प्रयोग हाती घेतला होता. प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळामध्ये काँग्रेस पक्षातील समाजवादी विचारांनी प्रेरित झालेल्या काँग्रेस फोरम फॉर सोशलिस्टिक ॲक्शन या गटानं सुद्धा व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण करावं अशा प्रकारची मागणी केली होती. कम्युनिस्ट पक्षाचा सुद्धा या बँकांच्या राष्ट्रीयकरणास पाठिंबा होता आणि या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून भारतामध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. तुम्हाला माहिती आहे का, इंदिरा गांधी यांनी 4थ्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये म्हणजेच 19 जुलै 1969 रोजी 14 प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. यामध्ये अलाहाबाद बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, देना बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, सिंडिकेट बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, युनायटेड कमर्शियल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया अशा 14 बँकांचा याच्यामध्ये समावेश होता. 1980 मध्ये आणखी 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. विद्यार्थी मित्र, आपण त्या बँका कोणत्या हे शोधण्याचा प्रयत्न करा. बँकांचं राष्ट्रीयकरण म्हणजे सरकारी क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने टाकण्यात आलेलं हे एक महत्त्वाचं पाऊल होतं आणि यामुळं राष्ट्रातील एकूण अर्थव्यवहारावरती सरकारला आपल्याला इष्ट वाटणाऱ्या दिशेनं अधिक नियंत्रण ठेवता येणार होतं. बँकांचं राष्ट्रीयकरण करून भारताचा आर्थिक विकास घडवून आणण्याचा प्रयत्न झाला. तसंच भारताचा विकास होण्याच्या दृष्टीने भारताच्या तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 20 कलमी कार्यक्रम आखला. आता आपण या 20 कलमी कार्यक्रमाविषयीची माहिती घेऊ. युरोपातील विकसित राष्ट्रांच्या दिशेने वेगवान वाटचाल करण्याच्या दिशेने कार्य करण्यासाठी 1 जुलै 1975 रोजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा केली. यामध्ये काही प्रमुख तरतुदी अशा होत्या: शेती आणि शहरी भागातील कमाल जमीनधारणा, संपत्तीची समान वाटणी, शेतमजुरांना किमान वेतन, जलसंधारण योजनात वाढ करणं, कामगारांचा उद्योग क्षेत्रामध्ये सहभाग, राष्ट्रीय प्रशिक्षण योजना आणि वेठबिगारी मुक्ती करणं, कर चुकवेगिरी, आर्थिक गुन्हे व तस्करी रोखणं, जीवनावश्यक वस्तूंचं दर नियंत्रण, रेशनिंग व्यवस्थेत सुधारणा करणं, हातमाग क्षेत्र विकासाद्वारे उत्तम वस्त्रोद्योग निर्मिती, दुर्बल घटकांची कर्जमुक्ती, घर बांधणी, दळणवळण सुविधा, शाळांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणं. आर्थिक विकास करत असताना भारताला अनेक समस्यांना सुद्धा सामोरं जावं लागलं. यामध्ये कामगार वर्गातील समस्या किंवा असंतोष ही एक होती.
11 जुलै 1851 रोजी मुंबईमध्ये पहिली कापड गिरणी कावसी दावर यांनी सुरू केली आणि पुढे दादर, परळ, भायखळा, शिवडी, प्रभादेवी आणि वरळी येथे कापड गिरण्या सुरू झाल्या. हा भाग गिरणगाव म्हणून ओळखला जाऊ लागला. 80च्या दशकामध्ये कामगारांच्या मध्ये असंतोष निर्माण होण्याची काही कारणं होती. यामध्ये अन्य क्षेत्रातील आर्थिक परिस्थिती, काही उद्योगांमध्ये कामगारांचे पगार वाढत होते, त्यांना बोनसची रक्कम जास्त मिळत होती. गिरणी कामगारांच्या पेक्षा त्यांना जास्तीच्या सुविधा सुद्धा मिळत होत्या. बोनसमध्ये केलेली कपात 1980च्या दिवाळीमध्ये कामगारांना 20% बोनसची अपेक्षा होती. कामगारांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाने मालक वर्गाशी वाटाघाटी करून कामगार वर्गाला विश्वासात न घेता 8 ते 17% वर तडजोड केली. बोनसमधील ही कपात असंतोषांची ठिणगी ठरली. काही कामगार डॉक्टर दत्ता सामंत यांच्याकडे गेले. त्यांनी डॉक्टरांना नेतृत्व स्वीकारण्याची विनंती केली. 65 गिरण्यांमधील कामगार एकत्र आले आणि दत्ता सामंत संपाचं नेतृत्व करू लागले. 18 जानेवारी 1982 रोजी मुंबईत 2.5 लाख कामगार संपावर गेले. गिरणगावाची धडधड थांबली. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बॅरिस्टर A.R. अंतोले होते. यांनी ही समस्या सोडवण्यासाठी त्रिपक्षीय समिती नेमली. पुढे बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाले आणि मग कायद्यानुसार सरकार राष्ट्रीय मिल मजदूर संघाशीच बोलेल अशी भूमिका त्यांनी घेतली आणि डॉक्टर दत्ता सामंत यांनी हा कायदा रद्द करण्याची मागणी केली. संपाच्या सुरुवातीच्या काळामध्ये कामगारांना गावाकडून मदत सुरू झाली. सुरुवातीला एकमेकांना मदत करणं कामगारांना फारसं काही अवघड गेलं नाही. विभागीय समित्या स्थापन केल्या. त्यांनी अन्नधान्य, मदत निधी यांचं वाटप सुरू केलं. डाव्या पक्षाने सुद्धा या संपाला पाठिंबा दिला होता. पण संप रेंगाळायला लागताच कामगारांच्या मध्ये मात्र फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू झाला. संपाला 6 महिने पूर्ण झाले. केंद्र सरकारनं सुद्धा या संपाकडे दुर्लक्ष केलं. कामगारांनी जेल भरो आंदोलन सुरू केलं. सप्टेंबर 1982 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवरती 1.5 लाख कामगारांनी मोर्चा काढला. त्याचाही काही उपयोग झाला नाही. संपाला 1 वर्ष पूर्ण झालं. एवढा प्रदीर्घ काळ चाललेला हा पहिला संप होता. या कालावधीमध्ये सुमारे 1.5 लाख कामगार बेकार झाले. कापडापेक्षा पॉलिस्टरला महत्व आल्यानं मुळातच गिरणीतील कापडाच्या खपावरती परिणाम झाला होता. मुंबईतून कापड गिरण्या सुरत आणि गुजरातमध्ये गेल्या. केंद्र सरकारनं 13 गिरण्यांचं राष्ट्रीयकरण केलं. समस्या सोडवण्यासाठी लवाद नेमले गेले, पण तेही काही यशस्वी झालं नाही. विद्यार्थी मित्र, तुम्हाला माहित आहे का, महात्मा ज्योतिराव फुले यांचे सहकारी नारायण मेघाजी लोखंडे हे फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष होते. लोखंडे हे मुंबईच्या मांडवी भागामध्ये एका कापड गिरणीत भांडारपाल म्हणून नोकरीस होते. तिथे त्यांना दहशतीच्या वातावरणामध्ये दिवसातून 13 ते 14 तास काम करत असलेले गिरणी कामगार आढळले. त्यांना आठवड्याची सुट्टी सुद्धा मिळत नव्हती. तेव्हा लोखंडे यांनी आपली नोकरी सोडली आणि स्वतःला कामगार चळवळीस वाहून घेतली. नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नामुळे 1 जानेवारी 1882 पासून गिरणी कामगारांना आठवड्यातून 1 दिवस म्हणजे रविवारी सुट्टी देण्यात यावी असा निर्णय झाला. तुम्हाला हेही माहीत असावं, सांस्कृतिकदृष्ट्याही लोकनाट्य, लोककला, साहित्य या क्षेत्रात कामगार वर्गानं सुद्धा मोठे योगदान दिलेलं आहे. अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, शाहीर साबळे इत्यादी अनेक लोकशाहीर प्रबोधनकारी कार्यक्रमामुळे लोकप्रिय झाले. नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ इत्यादी कवीनं श्रमिकांचं वास्तव दर्शन आपल्या कवितेद्वारे घडवलं. आपण ज्येष्ठ कवी नारायण सुर्वे यांची प्रसिद्ध कविता कामगार आहे मी तळपती तलवार आहे हे आपण ऐकणार आहोत. या कवितेतून कामगारांचा आवाज अतिशय प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न कवी नारायण सुर्वे यांनी केला. कवितेला वास्तववादी बनवण्याचं काम ज्येष्ठ कवी नारायण सुर्वे यांनी केलं. चला तर मग ही कविता ऐकूया. कामगार आहे मी तळपती तलवार आहे, रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे. कधी फाटका बाहेर कधी फाटका आत आहे, कामगार आहे मी तळपती तलवार आहे, सारा स्वतःनं थोडासा गुन्हा करणार आहे. थोडे साहिलेले पाहिलेले जोखिलेले आहे, थोडे साहिलेले पाहिलेले जोखिलेले आहे, माझ्या जगाची एक गंध वेनाही त्यात आहे. केव्हा चुकलो मुकलो नवे शिकलोही आहे, केव्हा चुकलो मुकलो नवे शिकलोही आहे, जसा जगत आहे मी तसाच शब्दात आहे, कामगार आहे
मी तळपती तलवार आहे. रोटी प्यारी खरी आणखी काही हवे आहे. रोटी प्यारी खरी आणखी काही हवे आहे. याचसाठी माझे जग राजमुद्रा घडवीत आहे. इथूनच शब्दांच्या हाती फुले ठेवीत आहे. इथूनच शब्दांच्या हाती फुले ठेवीत आहे. इथूनच शब्दांच्या हाती खड्ग मी देत आहे. कामगार आहे मी तळपती तलवार आहे. एकटाच आलो नाही युगाचीही साथ आहे. एकटाच आलो नाही युगाचीही साथ आहे. सावध असा तुफानाची हीच सुरुवात आहे. कामगार आहे मी तळपती तलवार आहे. सारस्वतानं थोडासा गुन्हा करणार आहे. कामगारांचा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न कवी नारायण सुर्वे यांनी आपल्या अशा अनेक कवितातून 1991चं नव्या आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये 1991 हे साल अतिशय महत्त्वाचं आहे. 10व्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर केंद्रामध्ये PV नरसिंहराव प्रधानमंत्री झाले. त्यांनी अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सहकार्यानं भारताची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडण्यासाठी नवे आर्थिक धोरण स्वीकारले. यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेत मूलभूत स्वरूपाचे बदल घडवले. भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक प्रभावात आणले. या काळात भारताची आर्थिक व्यवस्था अतिशय बिकट झाली होती. PV नरसिंहराव यांच्या अगोदर चंद्रशेखर यांचे सरकार होते. या सरकारच्या काळामध्ये चलनवाढीचा दर 17% होता. आर्थिक वृद्धी दर 1.1% घटला होता. आयातीसाठी आठवडाभर पुरेल एवढेच परकीय चलन भारताकडे होते. परकीय कर्जाची परतफेड करणं आणि त्यावरील व्याज देणं अतिशय कठीण होऊन बसलं होतं. मे 1991 मध्ये चंद्रशेखर यांच्या काळामध्ये सरकारनं काही सोनं विकून तर काही सोनं घाण टाकून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. चंद्रशेखर यांच्या अगोदर विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या सरकारनं सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त बोजा अर्थव्यवस्थेवरती टाकला होता. केंद्र व राज्य सरकारांचं एकत्रित अंतर्गत कर्जाचं स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाशी असलेलं प्रमाण हे सुमारे 55% एवढंच. 1980-81 मध्ये परकीय कर्ज $2,350 कोटी एवढं होतं. 1990-91 मध्ये $8,380 कोटी पर्यंत वाढलं. यावेळेस भारताचा परकीय चलनसाठा फक्त $100 कोटी होता. याला इराकनं कुवेतवरती आक्रमण करून तेलाच्या वाढवलेल्या किमतीची पार्श्वभूमी सुद्धा होती. भारताला परकीय कर्ज उभारणं अवघड झालं. अनिवासी भारतीयांनी आपल्या परकीय चलनातील ठेवी काढून घ्यायला सुरुवात केली. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी PV नरसिंहराव यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री नेमले. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी दोष दुरुस्ती उपाययोजना केल्या आणि परिस्थिती बदलायला सुरुवात झाली. त्यांनी परकीय गुंतवणुकीवरचं निर्बंध उठवले. उद्योग क्षेत्रातील परवाना पद्धती 18 उद्योगांप्रती मर्यादित केली. सार्वजनिक उद्योगांमधील वाढता तोटा व कार्यक्षमता लक्षात घेऊन सार्वजनिक क्षेत्र खाजगी उद्योगांकरता खुली केली. शेअर बाजारावरती नियंत्रण आणण्यासाठी 1992 मध्ये सेबीची स्थापना केली. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे संगणकीकरण मंदीचं सावट दूर करण्यास प्राधान्य दिले. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पहिल्या अर्थमंत्रीपदाच्या कारकिर्दीत भारतातील परकीय गुंतवणूक वाढली. भारतानं बँक ऑफ इंग्लंडमध्ये गहाण ठेवलेलं सोनं परत भारतात आणलं. देशातील भांडवलदार वर्ग आणि मध्यम वर्गाचा पाठिंबा सरकारला मिळाला. सरकारने दूरसंचार क्षेत्र खुलं केल्यामुळं मोबाईल फोन सेवा देशभर सुरू झाली. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जागतिक व्यापार संघटनेच्या करारावरती सही करून खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण यास सुरुवात झाली. भारतानं 1995 मध्ये वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक व्यापार संघटनेचं सदस्यत्व स्वीकारलं. या संघटनेचा उद्देश देशादेशांमधील व्यापार खुला करणं, आंतरराष्ट्रीय मुक्त व्यापाराला अडथळा आणणारे व भेदाभेद करणारे कायदे, निर्बंध, नियम व धोरणे संपुष्टात आणणं, जगभरातील व्यापाराचं रीतसर बहुपक्षीय यंत्रणेच्या माध्यमातून नियमन करणं. जागतिक व्यापार संघटना अस्तित्वात येण्यापूर्वी गॅट अस्तित्वात होते, ज्याला जनरल एग्रीमेंट ऑन टेरिफ्स अँड ट्रेड ही संघटना आंतरराष्ट्रीय स्तरावरती कार्यरत होती. ती व्यापार नियमन करायची. भारतात जागतिक व्यापार संघटनेच्या संदर्भात परस्पर विरोधी टोकाची मतं होती. असं असूनही भारतानं जागतिक व्यापार संघटनेचं सदस्यत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला. जागतिक व्यापार संघटनेच्या तरतुदी अनुदाने, आयात निर्यात, परकीय गुंतवणूक, संरक्षण क्षेत्रे, शेती, तंत्रज्ञान आणि सेवा यांच्याशी संबंधित आहे. भारत सदस्य झाल्यापासून वीज, पाणी, वाहतूक, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांचा झपाट्याने व्यापारीकरण झालं.
जागतिक व्यापारी संघटनेच्या वेगवेगळ्या अहवालानुसार दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येमध्ये घट, बालमृत्यूंमध्ये घट, पिण्याचं पाणी, सांडपाणी याबाबतच्या सोयीसुविधा उपलब्धता यात भारतानं सुधारणा केली आहे. जागतिक व्यापार संघटनेच्या मार्गावरती भारतानं पुढं दक्षिण आशियाई प्राधान्य व्यापार करार केला. भारतानं सार्क देशांकरता विविध वस्तूंच्या आयातीवरील निर्बंध उठवले. सार्क देशांमध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांचा समावेश होता. या देशांना आयात शुल्कात सवलत दिली. भारतीय विमा क्षेत्र खाजगी आणि परकीय गुंतवणुकीला खुलं केलं. विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीनं आपण भारताच्या आर्थिक विकासाची वाटचाल आपण अभ्यासली. पुढील पाठात आपण भारताची शैक्षणिक, विज्ञान व तंत्रज्ञान, उद्योग व व्यापार या क्षेत्रातील प्रगती अभ्यासणार आहोत. धन्यवाद. पाठ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.